मुळे माझी तरी मुली ना तिकडं ह्याच्यात आहेत, पण इंडियाचं टेम्परेचर बघत असतात. आज काय प्लॅन असं विचारतात बरं का. मी जाणार आहे का बाहेर हे बघतात. आज काय काय प्लॅन? नुसता बोला मध्ये इकडे जाणार आहे म्हणून तर लगेच चालू होतं. टेम्परेचर किती माहितीये का? असं होईल तसं होईल एवढं सगळं चालू असतं. ऍज अ फॅमिली आपली मुलं जशी आपली केअर करतात, आपण जशी आपल्या मुलांची केअर करतो, तसं ऍज अ स्वतःची फॅमिली पण तुमची केअर करते. कारण आजचं फ्युअल इन्फॉर्मेशन आहे ते शेटे सरच नाव सांगतील, मी नाही सांगणार. ओके. शेटे सर मस्तपैकी आजचं फ्युअल इन्फॉर्मेशन देणार आहे. बी केअरफुल. खूप भारी रिझल्ट आहे. माझा स्वतःचा एक्सपिरियन्स इतका या फ्युअलचा आहे, की मला ज्यावेळेला म्हणजे काही होतं, की ज्यावेळेला इव्हेंट असतो, प्रोग्राम असतो, त्यावेळेला माझ्याकडनं खाल्लं जात नाही म्हणजे असं बाकीचं. आपलं सकस संतुलित आहार असतो. पण सोडियम कमी पडल्यामुळं, काही छोट्या-छोट्या ह्याच्यामुळं क्रॅम्प यायचे मला. असं हे न्यूट्रिशन पिलं ना, असं पिलं, की 1 मिनिटात ऑन स्टेज मला आलेला क्रॅम्प 1 मिनिटाच्या आत गायब. एवढं क्लास माझी तेवढी श्रद्धा आहे या फ्युअलवर. पण खरंच सांगते लय शॉर्टेज आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल फ्युअल इन्फॉर्मेशन द्यायला लागला आणि शॉर्टेज आहे. स्वतःचा जर का स्वतः तिथं रजिस्टर असू, तर आपल्याला 1च महिन्यात मिळतंय. त्यामुळे जाणार आहोत तरी पण ऐकू तरी. माझं स्वतःचं तिथं रजिस्ट्रेशन आहे आणि मी काहीच माझ्या नावावर करत नसेल तर आपल्याला ते घेता येतं. त्यामुळे जाऊ आपण आता विजय शेट्टी सरांच्याकडे. योग पंडित आहेत, योग प्राध्यापक आहेत, नॅचरोपॅथिस्ट आहेत, खूप केमिस्ट आहेत आणि भारीपैकी सगळ्याचा अभ्यास आहे. स्वतः एखादं फ्युअल आलं की पहिलं एवढं त्याच्यावर सर्च करतात आणि स्वतः पहिल्यांदा इंटेक करतात. अनुभव जनरेट करतात आणि मग आपल्या बरोबर बोलतात. त्यामुळे जाऊ आपण विजय शेट्टी सरांच्याकडे. सुमित सर ऑल म्यूट टाका. शेट्टी सर आहेत येस तुम्हाला 15 मिनिटं तरी 15-20 मिनिटं. सर, अनम्यूट करा. नेटवर्क प्रॉब्लेम. गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघा, गुरुवार म्हटलं की फ्युल इन्फॉर्मेशन असतं. सगळ्यांना आरोग्य पाहिजे. बघा, आला उन्हाळा, आला रे आला उन्हाळा, तब्येत सांभाळा. आला रे आला उन्हाळा, तब्येत सांभाळा. कोणाकोणाला तब्येत सांभाळायची आहे? आता मॅडमनी सांगितलं की नाही, उष्णता आणि अमुक तमुक वगैरे. तर आजचं जे फ्युल इन्फॉर्मेशन आहे की नाही, तर ते उन्हाळ्यामध्ये तर फार उपयोगी पडतं. मग नुसतंच उन्हाळ्यामध्ये उपयोगी पडतं काय नाही आहे, तर तुम्हाला जे एक्सरसाइज करतात त्या लोकांना सुद्धा उपयोगी फार असतं. एक्सरसाइज आपण कायमच करत असतो. तर आता हे जे रेग्युलर जे आहे की नाही, मी तुम्हाला नेहमीप्रमाणे त्याची इन्फॉर्मेशन रेग्युलर सांगणार आहे. पण ह्या इन्फॉर्मेशनचं की नाही सायंटिफिक जे आहे की नाही, तर तुम्हाला इतर गोष्टी आहेत जे आता तुमचं, मी तुम्हाला ते कळेल तिथं ओमेटिंग वगैरे होतं की नाही, किंवा तुम्हाला संडासाला लागतं, डिसेंट्री, डायरिया. तर तिथं पण ह्याचं कसं ते काय औषध नाही आहे, लक्षात घ्या. हे न्यूट्रिशन आहे. आणि मग ह्या अदर मेडिकल कंडिशन मध्ये सुद्धा ह्याचा तुम्हाला कसा औषधासारखा उपयोग होतो, लक्षात येतं, औषधासारखा. तर ते पण मी तुम्हाला शेवटी त्या ठिकाणी सांगणार आहे. प्रत्येकाला म्हणजे हे नुसतं उन्हाळ्यातच तुम्हाला उपयोगी पडतं असं नाही आहे. तुम्हाला आता हे मी बाकीचे मेडिकल कंडिशन सांगितल्यानंतर लक्षात येईल, इतर वेळी सुद्धा आपल्याला हे कसं त्या ठिकाणी उपयोगी पडतं. पण उन्हाळ्यात त्याचा आणि जास्तच उपयोग असतो. तर आजचं फ्युल इन्फॉर्मेशन आहे 24 हायड्रेट. लक्षात आलं, हायड्रेट म्हणजे आपण पाणी कमी असतं की नाही, तर हायड्रेशन. तर आपल्या शरीरामध्ये की नाही 70-75% पाणी आहे. लक्षात घ्या, पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतात. पृथ्वीवरती सुद्धा 70-75% पाणी आहे. 30% जमीन आहे. म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी जे निसर्गात आहे तेच आपल्या शरीरामध्ये आहे. मग हे 70-75% पाणी की नाही, पाण्याचा अंश आपला कमीच होत असतो. आणि प्रपोर्शनली बघा, आपल्याला बघा सगळ्यांना अनुभव आहे. आपल्याला उन्हाळ्यामध्ये तेवढं युरिन होत नाही, आपल्या लघवीला तेवढं जास्त होत नाही. कारण का, थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला युरिन जास्त होतं. कारण का तिकडून आपल्याला काय होत असतं, हे युरिन तुम्हाला जादा प्रमाण असतं. पण आता उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला जास्त घाम येत असतो. एक्सरसाइज वगैरे सुद्धा करतात बघा, हेवी एक्सरसाइज वगैरे जादा, कार्डियक एक्सरसाइज किंवा जिम मध्ये वगैरे सुद्धा, तर त्यांना घाम येत असतो. तर जेवढं तुमचं स्वेटिंग असतं की नाही किंवा काय, तर तिथं काय होत असतं, तुमचे प्रामुख्याने इलेक्ट्रोलाइट्स कमी होत असतात. तर हे मी तुम्हाला काय इलेक्ट्रोलाइट्स आहे वगैरे ते सगळं सांगतो. तर हे कसं आहे, एक तर आपल्याला शक्ती म्हणतो की नाही, बेव्हरेज म्हणतात त्याला, तुम्हाला एनर्जी देणारं हे काय मिक्स म्हणजे पाण्यातनं घ्यायचं असतं. सॅचेट फॉर्म मध्ये असतं. लक्षात आलं, 5 ग्रॅमचं एक सॅचेट असतं. 20चा एक बॉक्स असतो, त्याच्यामध्ये 20 सॅचेट असतात आणि एक 5 ग्रॅमचं असतं. पाण्यात टाकायचं, रेग्युलर पाण्यात, गरम काय नाही, साध्या पाण्यात टाकायचं आणि ते घ्यायचं. तर आता कसं आहे, ते ऑरेंज फ्लेवर मध्ये येतं, बेस्ट टेस्ट असते आणि गोड असते. आणि प्रामुख्याने गोड आहे म्हणून डायबिटीजची माणसं बिलकुल काळजी करायची नाही.
लक्षात आलं, गोड आहे, माझ्या रक्तातली साखर बिलकुल वाढत नाही, ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर एक सॅचेट घ्यायचं, तुम्हाला त्याच्यामध्ये किती आहे, 14 कॅलरीज मिळतात. कॅलरीज किती मिळतात, 14 कॅलरीज मिळतात. प्रोटीन त्याच्यामध्ये 0.01 ग्रॅम प्रोटीन असतं. कार्बोहायड्रेट असतात त्यात 3.50 ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात. शुगर 0.04 ग्रॅम, बघा किती, 0.04 ना के बराबर, लक्षात आलं. डायटरी फायबर 0.75 ग्रॅम, डायटरी फायबर जे आहे की नाही ते 0.75 ग्रॅम. आता याच्याशिवाय ह्याची जी मेन जी आहे की नाही, तर याच्यामध्ये आहे, तर त्याच्यामधले इलेक्ट्रोलाइट जे आहेत की नाही किंवा काय, बघा बी विटॅमिन आहे त्याच्यामध्ये, बी विटॅमिन. आता बी विटॅमिन मध्ये काय काय येतं, B1 0.20 मिलीग्रॅम, नंतर B2 0.20 मिलीग्रॅम, नंतर B12 0.50 मायक्रो मिलीग्रॅम. लक्षात आलं. व्हिटॅमिन सी अत्यंत महत्वाचं 25 मिलीग्रॅम आणि व्हिटॅमिन B5 1 मिलीग्रॅम. आता हे त्याच्यातले हे बी विटॅमिन्स मी तुम्हाला सांगितलं. आता त्याच्यातले जे मिनरल्स आहेत की नाही, तर कॅल्शियम आहे त्याच्यामध्ये, कॅल्शियम कार्बोनेट फॉर्मेटमध्ये ते येतं, 180 मिलीग्रॅम आहे, बघा 180 मिलीग्रॅम आहे कॅल्शियम कार्बोनेट फॉर्मेटमध्ये कॅल्शियम येतं ते. नंतर 5 मिनरल्स अजून आहेत त्याच्यामध्ये, हे एकूण मॅग्नेशियम आहे 85 मिलीग्रॅम मॅग्नेशियम आहे, लक्षात आलं. त्याच्यानंतर फॉस्फरस आहे 20 मिलीग्रॅम आहे, पोटॅशियम आहे 60 मिलीग्रॅम आहे आणि सोडियम आहे 185 मिलीग्रॅम आहे. आता हे जे तुम्हाला मी कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम आणि बी विटॅमिन सांगितलं, विटॅमिन सी, ह्याचा फार मोठा रोल असतो, लक्षात आलं, ह्याचा फार मोठा रोल असतो. आता त्याच्यामध्ये कसं आहे, आर्टिफिशियल स्वीटनर आहे, त्याच्यामध्ये सुक्रोलोज म्हणून असतं, लक्षात आलं. त्यामुळे तुमच्या रक्तातली साखर वाढत नाही. गोड गोड जर खातो का नाही, गोड असलं तरी सुद्धा तुमच्या रक्तातली बिलकुल साखर त्या ठिकाणी वाढत नाही. हे डायबिटीसच्या वाल्यांना मला प्रामुख्याने सांगायचं आहे, कारण की ते लोक, सर आमची साखर वाढणार, काही वाढत नाही, लक्षात आलं. तर त्यामुळे तिथं काय काळजी करायचं कारण नाही आहे. वेट लॉस मध्ये बघा, वेट लॉस, आता वेट लॉस मध्ये गोड खाऊ नका, गोड खाऊ नका वगैरे आपण असतं की नाही, मग ते गोड खाल्ल्यामुळे तुमचं सिंपल कार्बोहायड्रेट वगैरे तिकडे तुमचं रक्तातली साखर वाढते वगैरे, ते मग वजन वाढतं असं. तर इथं तुमच्या वेट लॉस मध्ये जे कोण असतात तर तिथे सुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे. का तर ते सुक्रालोज आहे की नाही, गोड का लागतं, ते सुक्रालोज हे 700 पट त्याची गोड असतं ते, त्यामुळे फार त्याची क्वांटिटी कमी असते, फक्त ते चवीसाठी घातलेलं असतं. त्यामुळे गोड, डायबिटीज वाले, वजन कमी करणाऱ्या लोकांनी सुद्धा तिथे बिलकुल काळजी करायचं नाही आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मध्ये, हे तुमच्या बॉडीमध्ये ऍब्सॉर्ब होत नाही, बॉडी ते शोषून घेत नाही, फक्त ते चवीसाठी तेवढा त्याचा वापर केलाय आणि बॉडीमध्ये ऍब्सॉर्ब होत नाही. त्यामुळे तुमचे ते साखर बिकर, वजन वाढताना तिकडे काही प्रॉब्लेम त्याचा होत नाही. ते कारण ते सुक्रोलोजचं मी तुम्हाला सांगितलं. नो ऍडेड शुगर, शुगर त्याच्यामध्ये नाही सांगितलं. व्हिटॅमिन सी लक्षात आलं, त्याच्यामध्ये आहे ते ऍसिडिटी रेग्युलेटर, म्हणजे ऍसिडिटीचा वगैरे असतं की नाही, तर ते असतं. मॅग्नेशियम त्याच्यामध्ये आहे, ते पण ऍसिडिटी रेग्युलेटर म्हणून त्याचा रोल असतो तिकडे, ते पण आहे. 30 डे मनी बॅक गॅरंटी आहे. कोण देते? कंपनी देते. तुम्हाला काय फरकच पडला नाही तर कंपनी तुम्हाला पैसे परत देते. 30 डे मनी बॅक गॅरंटी आहे त्याला. त्यानंतर काय, आता हे इंटरनॅशनल लेवलला स्पोर्ट्समन वगैरे असतात की नाही, तर त्यांना काही असं ह्याच्यासारखं स्टेरॉइड वगैरे असे घातलेले काहीतरी ते ड्रिंक्स वगैरे घेत असतात, एनर्जी ड्रिंक वगैरे, तर तिथं त्यांना ते अलाउड नसतं, लक्षात आलं. स्टेरॉइड्स वगैरे जर घेतलेले काय असे एनर्जी यावी म्हणून वगैरे असे काही ड्रिंक्स मिळत असतात, तर तसं काही याच्यामध्ये ब्रँडेड बँड घातलेला संबर, म्हणजे ज्याच्यावर ब्रँड घातलेला आहे, म्हणजे घालायचं नाही वगैरे असेल, तर त्याच्यामध्ये कोणतेही सबस्टन्स त्याच्यामध्ये नाही आहे. म्हणजे ऑलिम्पिक किंवा मोठे मोठे गेम्स असतात नाही, गेम्समध्ये, तर त्याच्यामध्ये असा कोणताही सबस्टन्स घातलेला नाही आहे की हे ते खेळाडूंना घेता येणार नाही वगैरे, असं तिथं काही नाही आहे. सगळे नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे सगळे खेळाडू हे घेऊ शकतात. असा कोणत्याही प्रकारचा कायदेशीर तिथं बाबा हे त्यांना घेता येणार नाही वगैरे असा कोणत्याही प्रकारचा सबस्टन्स त्याच्यामध्ये नसतो, लक्षात आलं. कायदेशीर त्यातनं स्टोरेज थंड ठिकाणी ठेवायचं, सूर्यप्रकाश त्याच्यावरती डायरेक्ट पडला नाही पाहिजे, आणि हे त्याचे एवढे हे आहेत. आता आपल्याला बघायचा कसा उपयोग कसा होतो. प्रामुख्यानं आत्ता आपल्याला बघा, सर्वसामान्य सगळे काय तुम्ही हेवी एक्सरसाइज करता काय, नाही आहे, तर एक्सरसाइज करत असताना सुद्धा आपल्याला प्रचंड घाम येत असतो, येतो की नाही, घाम पुसत पुसत वगैरे एक्सरसाइज करतात तर तिथं. आणि आता ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नॉर्मल मध्ये सुद्धा आपल्याला घाम येत असतो किंवा काय, आणि मग या घामावाटे काय होत असतं की तुमचे इलेक्ट्रोलाइट्स प्रामुख्यानं हे कमी होत असतात, तुमच्या त्या घामावाटे जात असतात, आणि मग त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला
आपल्याला हे अशक्तपणा, थकल्यासारखं वगैरे होतं की नाही. आता एक्सरसाइज करताना सुद्धा बघा, तुम्हाला सलग एक्सरसाइज करायचा आहे. मग नंतर तुमचं जसं घाम वाढत जातो की नाही, तुमची ताकद, स्टॅमिना कमी होतो. म्हणजे पहिला सुरुवात जेवढी तुमची असते तेवढ्या ताकदीनं तुम्ही तो एक्सरसाइज पुढे करू शकत नाही. कारण का तुमच्या ती इलेक्ट्रोलाइट्सची लेव्हल त्या हळू काय होते, कमी व्हायला लागते आणि मग तेवढ्या ताकदीनं तुम्ही तो एक्सरसाइज पण करू शकत नाही. आणि उन्हाळ्याच्या दिवसात बघा, आत्ता आपल्याला सकाळी आपली एनर्जी कशी असते प्रत्येकानं बघायचं आणि जसं ऊन वाढत जातं संध्याकाळपर्यंत आपल्याला थकतो बघा, आपण थकतो, दमतो. आपण आता इकडे एनर्जी ड्रिंक घेतो का नाही, ॲव्हरेज एनर्जी ड्रिंक घेतो का नाही, तर त्यानं तुम्हाला उत्साह, एनर्जी वाढते, ती वेगळी आहे, लक्षात घ्या. तिकडे ती थर्मोजेनिक एनर्जी वाढते, तुम्हाला तिकडे एनर्जेटिक वाढतं ते वेगळं. लक्षात आलं, तो भाग वेगळा असतो. पण आता तुम्ही इथं थकता, दमता, लो एनर्जी होते, लक्षात आलं, तर त्याचं वेगळं कारण सायंटिफिक काय, की तुमच्या शरीरातले इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात आणि त्याच्यामुळे काय होतं, आपण थकतो तेवढ्या तुम्ही एक्सरसाइज करताना पण तेवढ्या जोमानं नंतर करू शकत नाही. आणि दिवसभरात मी सांगितलं ना, ऊन वाढत निघालंय, मॅडमनी पण आता सांगितलं आणि या उन्हाच्या जोरामुळे आपला घाम वगैरे जातो आणि ते इलेक्ट्रोलाइट संध्याकाळपर्यंत जास्त कमी होतात आणि मग आपण थकतो, दमतो, असं ते होतं. लक्षात आलं? तर आता बघा, तर तुम्हाला मी मेडिकल इतर सुद्धा कंडिशन, काही कंडिशन आहेत. लक्षात आलं? आता बघा, इतर वेळी सुद्धा तुम्हाला फास्टिंग करता, उपवास करता, ज्यादा जर कुणाचे उपवास असतील, आता बघा अन्य ठिकाणी तुम्हाला कसं उपयोगी पडतं, हे उन्हाळ्यातच किंवा एक्सरसाइज करणाऱ्या लोकांनाच उपयोगी पडतं असं नाही आहे. वरचेवर उपवास करत असतात. लक्षात आलं? जास्त फास्टिंग करतात, उपवास. स्वेटिंग मुळातच काही लोकांना त्यांचे स्वेट ग्लँड्स असतात की नाही, तळहाताला, पायाला वगैरे बघा, काही लोकांना त्यांच्या धर्मग्रंथी ज्या असतात त्याच्या घामाच्या, तर त्या प्रोएक्टिव्ह असतात, म्हणजे जास्त घाम तयार करतात. म्हणजे त्या लोकांना बघा अनुभव असतो, तळ, पाय आणि हात कायम त्यांचे ओले असतात. तळपाय सुद्धा आणि हात. आणि मग ते कसं असतं, त्यांना स्वेटिंग, त्यांच्या ज्या घामाच्या ग्रंथी आहेत ते जास्त काम करत असतात, ओव्हर ॲक्टिव्ह असतात आणि मग त्यांचे तर जास्त इलेक्ट्रोलाइट्स त्या वाटे बाहेर जात असतात. तुम्हाला काही डायुरेटिक औषधं असतात. लक्षात आलं? लघवी वाढवणारी काही बीपीच्या गोळ्या किंवा काही औषधं असतात. त्याची ॲक्शन डायुरेटिक असते. लघवीचं प्रमाण वाढवतं. लक्षात आलं? आणि त्याच्यामुळे तुमचे काय होतात, त्याचा साइड इफेक्ट असतो त्या औषधांचा. उपयोग असतो तिकडे डायुरेटिक औषधं तुम्हाला बीपी कमी करायच्या वगैरे काही ड्रग्स असतात. पण इकडे त्याचा साइड इफेक्ट काय होतो, तुमचे इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात त्या डायुरेटिक औषधाच्या साइड इफेक्टमुळं. नंतर व्हॉमिटिंग, उलटी होती की नाही. आता गरोदरपणातली उलटी ती वेगळी, ती नव्हे. नॉर्मलमध्ये आपल्याला उलटी होते बघा, काहीतरी खाल्लं, अपचन झालं, उलटी होते किंवा काय होते. तर तिथं सुद्धा तुमचे ते इलेक्ट्रोलाइट्स कमी होत असतात. प्रामुख्याने डिसेंट्री, डायरिया, पातळ संडासला होतं बघा, पातळ संडासला होतं की नाही. मग तिथं तर तुमचे प्रचंड प्रमाणात ते इलेक्ट्रोलाइट्स कमी होत असतात आणि म्हणून तुम्हाला तिथे डॉक्टर इलेक्ट्रॉल पावडर वगैरे देतात बघा. लक्षात आलं? आणि मग तिकडे त्याचा तो मेडिकली यूज करतात तो वेगळा. आता आपण देतो हे कोणत्या प्रकारचं औषध नाहीये, हे फूड फॉर्मॅटमध्ये येतं आणि ते तुम्हाला डायरिया, डिसेंट्री लागते, तिथं सुद्धा जास्त इलेक्ट्रोलाइट्स तुमचे कमी होतात. नंतर तुमचं जर तुम्ही शुगर कंटेंट पदार्थ ज्यादा खाता, हाय शुगर वगैरे, कार्बोहायड्रेट वगैरे की नाही, तर तिकडे सुद्धा तुम्हाला हे तुमचे इलेक्ट्रोलाइट्स त्या ठिकाणी कमी होत असतात. लक्षात आलं? तर आपल्याला बघा, एवढ्या ह्या बाकीच्या मेडिकल कंडिशनमध्ये आता तिथे काय होते तुम्हाला सांगतो, फटीग, नंतर तुमचं डिहायड्रेशन होत असतं. तुमचं पल्स रेट तुमचं वाढतो तुमचा. हे डिहायड्रेशन जेवढं तुमचं होतं की नाही, इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात की नाही, तर तुमचं पल्स, नाडीचे ठोके तिथं वाढतात. लक्षात आलं? तुमचं मसल्स क्रॅम्प, मसल स्पाझम, मसल्स क्रॅम्प वगैरे म्हणतो की नाही. आता मॅडमनी त्यांचा जो एक्सपिरियन्स सांगितला बघा, ट्रेनिंगमध्ये त्यांना 2-2, 3-3 तास त्या स्टेजवर असतात, उभारून आणि बोलायचं असतं. मध्ये कुठेतरी जरा ब्रेक मिळालाय बाबा, थांबतो, जरा बसायला त्यांना मिळत नाही. बोलायला पण ब्रेक तिथे नसतो. कंटिन्यू त्या बोलत असतात. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये काय होतं, स्टँडिंग पोझिशनमध्ये आणि सलग बोलत असतो किंवा काय, तर तिथं मसल उभारून सुद्धा कधी मसल स्पाझम येतो. तर तिथं काय कारण असतं आणि म्हणून त्यांना ते अनइझी वाटतं. मग तिथं त्या काय करतात, मी बघतो आम्ही प्रत्येक ट्रेनिंगमध्ये त्या मध्ये ते तयारच ठेवलेलं असतं त्याने पाण्यात टाकून ते आणि त्या मध्ये ते पित राहतात आणि त्यानं काय होतं, ते इलेक्ट्रोलाइट्सची लेवल बरोबर राहते आणि मग त्यांना ते मसल स्पाझम वगैरे त्या ठिकाणी ते येत नाही. तर ते होतं. नंतर तुम्हाला बघा कॉन्स्टिपेशन वगैरे होतं की नाही, तर तिथं सुद्धा म्हणजे संडासला तुम्हाला होत नाही, कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो. तर तिथं तुम्हाला ते आता तिथं फार मी डिटेलमध्ये जात नाही. तुमच्या पेरिस्टाल्टिक मूव्हमेंट वगैरे असते की नाही, तर तिकडे त्याचा तो रोल असतो. तर तुम्हाला नंतर हे इलेक्ट्रोलाइट्स कमी झाल्यामुळे डोकं दुखतं.
लक्षात आलं. चहा पित नाही, चहाची वेळ झाली की ते डोकं दुखतं ते वेगळं. पण इथं तुम्हाला हे इलेक्ट्रोलाइट्स कमी झाल्यामुळं डोकं दुखायला लागतं. मग आपण पेन किलर गोळी खातो वगैरे तो भाग वेगळा. पण हे डोकं दुखतं, नॉशिया होतं. नॉशिया वगैरे होतं की नाही किंवा काय. ब्लड क्लॉटिंगची प्रोसेस असते. आता तुम्हाला कट झालं, काहीतरी जखम झाली. मग रक्त ते तुमचं थांबायला पाहिजे की नाही, क्लॉट व्हायला पाहिजे की नाही, तर त्या प्रोसेस ती कमी होते. तुमचे काय कशामुळं इलेक्ट्रोलाइट्स कमी झाल्यामुळं. त्या बॉडीतले इलेक्ट्रोलाइट्स जेवढे कमी राहतील, कापलं हे झालं किंवा काय, तर ते ब्लड लगेच मग तिथं क्लॉट व्हायला पाहिजे की नाही, गोठायला पाहिजे. तर त्या प्रोसेसमध्ये सुद्धा ह्या इलेक्ट्रोलाइट्सचा रोल असतो. म्हणजे ह्या अदर मेडिकल कंडिशनमध्ये सुद्धा की नाही, ह्या 24 हायड्रेट्सचा म्हणजे त्यातले असलेले जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत, तर त्याचा उपयोग त्या ठिकाणी असतो. लक्षात आलं. आणि मग हे जर तुम्ही रेग्युलर घेत राहिला की नाही पाण्यामधनं, आता या प्रामुख्याने उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला काही, आता तुम्ही बाहेर उन्हात जातो आपण किंवा काय वगैरे, तर तुम्हाला ह्या उष्णतेचा काही ऍडव्हर्स इफेक्ट होणार नाही. म्हणजे आपल्याला म्हणतो की नाही एक बाकीचे, तर तुम्हाला त्या ठिकाणी काही होणार नाही. पण कसं होतं आता त्याचं आणखीन बघा, मी तुम्हाला सायंटिफिक सांगणं माझं महत्वाचं आहे ते गोष्टी. तुमचं कसं होतंय, हे कमी झाल्यामुळे हे सोडियम वगैरे असतं की नाही, हे पण तुमचं मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम वगैरे हे कमी झाल्यामुळे काय होतंय, तुमचं हार्ट पंपचं होते की नाही, तर ते वाढतं. तुमचं तुमचं पंपिंग असतं की नाही, ते हार्टचं वाढत असतं. ते म्हणून तुमचे इलेक्ट्रोलाइट्स कमी नाही झाले पाहिजेत. नंतर तुम्हाला तुमचं बीपी काय होतो, बीपी कमी होतो काही वेळेला. बीपी लक्षात आलं काय? तर ते कमी होण्याची एक शक्यता पण असते. तर ते पण त्या ठिकाणी होणार नाही. बीपी कमी होऊन सुद्धा तुमचं चालत नसतं. आणि मग हे तुमचं फ्लुइड जेवढं तुमचं ही पाण्याची पातळी जेवढी कमी राहील की नाही, तेवढं आपलं आरोग्य बिघडत असतं. म्हणून आपण बघा इकडे तुम्हाला पाणी किती प्या, पाणी किती प्या, 20 किलो वजनाला 1 लिटर पाणी, तुमचं जेवढं वजन आहे तेवढं पाणी गाईडन्स खाली जे आम्ही म्हणतो की नाही, तर काही मेडिकल कंडिशनमध्ये डॉक्टरनी जर तुम्हाला सांगितलं असेल पाणी कमी प्या, तर तो भाग वेगळा. पण नॉर्मलमध्ये आपण असं की नाही, लोकांना ते पाणी सुद्धा किती प्यायचंय ते माहिती नाही आहे. आणि म्हणून मग ह्या काय होतं तुम्हाला, तुमचे ब्रेन ब्रेन रेस्टलेसनेस होतं, चक्कर येतं, गरगरतो बघा. हे चक्कर आल्यासारखं होतं, गरगरल्यासारखं होतं, व्हॉमिटिंग वगैरे म्हटलं की नाही, हे तुम्हाला काय होतं ते इलेक्ट्रोलाइट्स कमी पडल्यामुळे होत असतं. आणि मसल्सचं तर मी तुम्हाला सांगितलं. मग त्याच्यामुळे काय होतं तुमच्या बघा आता आपल्या सगळे शरीरामध्ये सगळीकडे मसल्स आहेत. नुसतं मसल्स म्हणजे तुमच्या दंडात आणि मांडीतच नाही आहे. सगळीकडे तुमचं जेवढं वजन असतं की नाही, तेवढं 40% वजन हे तुमच्या मसल्सचं असतं. आणि हे मसल्स वीक राहतात. लक्षात आलं. मग तुम्हाला श्वास घेताना सुद्धा तिथं सुद्धा तुमचे मसल्स आहेत. हृदय सुद्धा तुमच्या मसल्स पासून बनलेलं आहे. आणि मग काय होतं तिथं आपल्याला हे जेवढे मसल्स वीक, तेवढं आपलं आरोग्य त्या ठिकाणी काय होत असतं, वीक राहत असतं. आणि म्हणून मग हे तुमचे मसल्स स्पाझम हे बाकीचं त्या ठिकाणी कुठेही होऊ नये म्हणून हे इलेक्ट्रोलाइट्सची लेव्हल जी असते की नाही, तर ती मेंटेन ठेवायची. आणि ती कमी होत असते ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. त्यामुळे तुम्हाला कुठेही थकल्यासारखं, दबल्यासारखं त्या ठिकाणी बरोबर काही होणार नाही. आणि त्याच्यामध्ये बघा आता हे बी विटॅमिन आहेत की नाही, ते बी विटॅमिन वगैरे असतं की नाही, तर ते विटॅमिन सी वगैरे, तर त्याचा पण रोल असतो. विटॅमिन सी वगैरे ते अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं. बघा आपण लिंबू पाणी पितो वगैरे की नाही, लिंबू पाणी, सरबत वगैरे पितो किंवा काय, तर त्याचा ते विटॅमिन सी तुम्हाला अँटीऑक्सिडंट म्हणून काम करत असतं. आणि बी विटॅमिनचा रोल असतो. लक्षात आलं. तुमची साखर जी असते की नाही, साखर फॉर्म्युला 1 मध्ये बघा, फॉर्म्युला 1 मध्ये सुद्धा बी विटॅमिन्स आहेत. मल्टीव्हिटॅमिन टॅबलेटमध्ये सुद्धा बी विटॅमिन्स आहेत. तर हे तुम्ही खाल्लेलं जे असतं की नाही, तर ते ऊर्जेमध्ये कन्व्हर्ट व्हायची प्रोसेस असते. चरबीमध्ये कन्व्हर्ट झालं नाही पाहिजे. लक्षात आलं. तर इथं सुद्धा तुमचा त्या बी विटॅमिन्सचा पण तिथं रोल असतो. लक्षात आलं की खाल्लेलं आपल्याला काय ते ऊर्जेमध्ये कन्व्हर्ट व्हायची प्रोसेस असते. तिथं सुद्धा मग म्हणजे तुमची आता ती ऊर्जा कन्व्हर्ट व्हायला पाहिजे. लक्षात आलं. तिथे सुद्धा ते बी विटॅमिन त्याच्यामध्ये. हे कंपनीचं कसं आहे, रिसर्च आहे. कुठनं तरी काहीतरी काढलं, पाकिटात टाकलं आणि तुम्हाला असं नाहीये. तर कंपनीचे 350च्या वर सायंटिस्ट, डॉक्टर, डायटिशियन आहेत. त्यांचं सगळं ब्रेन आहे. हे कुणी तयार केलं, काय केलं, आपल्याला कुणालाही डोकं चालवायची बिलकुल आवश्यकता नाही आहे. आणि हे जर तुम्ही जर घेतला की नाही, पाण्याची बाटली आपण घेऊन जातो की नाही, मग तिथे 1 लिटर पाण्यामध्ये ते टाकून घेऊनच जायचं. एखादं सॅचेट ज्यादा, आता मी बघा, आता आज मी दिवसभर बाहेर आहे. माझी बॅग तयार आहे. माझी बॅग माझ्या मिसेसनं, भारतीनं ते 2 सॅचेट, लक्षात आलं, ते तिथे त्या ह्याच्याजवळ ठेवलेले आहेत. तर का मला ते लागणारच आहेत. लक्षात आलं. मग मी दिवसभर बाहेर असणार आहे, उन्हात वगैरे असणारच आहे. तर हे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. झाल्यानंतर मग अशक्तपणा आला, मग हे झालं, असं न करता एक्सरसाइज करणाऱ्यांना सुद्धा हे बाकीच्या उन्हाळ्याच्या दिवसात मी तुम्हाला सांगितलं. आणि हे बाकी इतर मेडिकल कंडिशनमध्ये सुद्धा तुम्हाला डिसेंट्री, अमुक-तमुक, व्हॉमिटिंग सगळीकडे तिकडे सुद्धा तुम्हाला ते त्या ठिकाणी उपयोगी पडत असतं. मग आला की नाही उन्हाळा, आला उन्हाळा, तब्येत सांभाळा. कोणाला तब्येत सांभाळायची आहे, तर तब्येत जर सांभाळायची असेल, तर याला पर्याय नाही. ओके मॅडम?
चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण विजय शेटे सरांसाठी. भारी फ्युअल इन्फॉर्मेशन. कारण का की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आपणच आपली काळजी घ्यायला पाहिजे. बाकीची पण काळजी घ्या, मी आधीच सांगितलं. हे फ्युअल द्वारे घ्यायचं आहे, हा पार्ट वेगळा झाला. पण मी बाकीचं पण सांगितलं तुम्हाला, की लवकर काय काम असेल, काम तर करावंच लागणार आहे. लवकर पडा, बाहेर पडा. प्रोटेक्ट करा स्वतःला, की बाबा हां, कॅप घालून बाहेर पडा. काय असेल तर पडायलाच लागलं तर. आणि पाणी इनटेक जादा करा. स्वतःची केअर करा. खूप भारी वाटतं. ओके. चलो आज दुपारी 4 वाजता प्राणायामाचा वर्ग, 6 ते 7 योगासनांचा वर्ग. आणि कोच लोक भेटणार आहोत लगेच भारीपैकी पेशन्स कसे वाढवायचे याच्यासाठी. तर त्यासाठी भेटू आपण कोच लोक लगेच. ओके. चलो थँक यू. पूजा सूर्यवंशी तुम्हाला बघून लय भारी वाटलं व्हिडिओ ऑन करून निवांत मस्तपैकी लय दिवसातनं बघायला